नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकाला 3 वर्षांचा सक्त कारावास. कोल्हापूर. अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने तिचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे वय 35 रा टिंबर मार्केट गवत मंडई शांतादुर्गा वखारीच्या मागे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती R.V. अदानी यांनी दोषी ठरवून झालेल्या सुनावणीत आरोपीला 3 वर्षांचा सक्त कारावास व 10,000 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 4 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार दिनांक 20 फेब्रुवारी 2021 साली क्रशर चौकात घडला होता. आरोपी व अल्पवयीन मुलगी शेजारी राहत असून पीडित मुलीची ओळख झाली. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती आपल्या आजीबरोबर राहत होती. आरोपी हा विवाहित असून तो त्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्यातून त्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी करू लागल्याने त्या पीडित मुलीने लग्नास नकार दिला. मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना आरोपी हा सायकलवरून तिच्या पाठोपाठ जाऊन तिला थांबवून माझ्याबरोबर चल म्हणू लागला. त्यावेळी पीडित मुलीने नकार देताच तिला धमकी देऊन तिच्या कानशिलात मारून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून तिला संभाजीनगर येथील पेट्रोल पंपावर आणून तेथून रिक्षाने रेल्वे स्टेशनवर येऊन तेथून सातारा, बेळगाव आणि तेथून मित्र रमजान याच्या मदतीने मोटरसायकलवरून घटप्रभा येथील पामारेणी गावातील मंजुनाथ यांच्या घरातील खोलीत 1 आठवडाभर कोंडून ठेवले. पीडित मुलीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिला मारहाण केली. त्यानुसार पीडित मुलीच्या आत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी सुहास उर्फ पप्पू कांबळे याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक P. ठाकूर यांनी तपास करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ॲडव्होकेट अमिता A. कुलकर्णी यांनी न्यायालयात 12 साक्षीदार तपासले. यावेळी साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती अदानी यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या कामी स्वाती कंदले, विशाल तळेकर आणि जनार्दन खाडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली.